देवाला धन्यवाद असो. आज आपण परत एकदा या 2025 सालातला हा शेवटचा रविवार आहे, नाही का? आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. ख्रिसमस झाला, त्यावेळेला बघितलं आपण बसायला जागा नव्हती. आज झोपून संदेश ऐकायला जागा आहे. देवाला धन्यवाद असो तरी आपण या ठिकाणी आलो. एक धन्यवाद सुद्धा देवबापाला देत आहोत आपण. आज सिस्टर मकवान बऱ्याच दिवसांनी आलात आणि आठवण करून द्यायची मला की सिस्टर मकवान यांनी आपल्याला या चर्चला जाळी बसवण्यासाठी आपल्याला डोनेशन दिलं होतं. सिस्टर आठवतंय कधी दिलं? हां, किती वर्ष झाले? 8-10 वर्ष झाले असतील. 8-10 वर्षापूर्वी सिस्टरने आपल्याला पैसे दिले होते. संध्याकाळच्या वेळेला भक्तीमध्ये डास खूप चावतात आणि तेव्हापासून प्रयत्न चाललं होतं की याला जाळी लावायची. एकदा जाळी लावण्याचा प्रयत्न केला पण ते सफल झालं नाही. आणि तेव्हापासून मला वाटतं बंधू अमित मकासरे आणि आम्ही डोकं लावत होतो की इथं 3 ट्रॅक बसत नाही आहे, 2 ट्रॅकच बसवायचा आहे, पण जाळी कशी बसवायची. बरंच डोकेफोड केले आणि मागच्या 3 वर्षापासून जरा जास्त सिरियसली घेतलं होतं आम्ही. पण मग त्यामध्ये वासे होते, खिडक्या होत्या, लाकडं होते, तोडायची कशी, काय करायचं, तो एक मुहूर्त लागला यावर्षी. आणि सिस्टरांचे आभार मानतो. तुम्ही जरी त्यावेळेला डोनेशन दिलं होतं आपल्याला, पण मला वाटतं थँक्स गिविंग त्यावेळेला झालं नाही. पण आज सगळ्यांसमोर परत एकदा आभार मानतो. बरेच जणांनी प्रियांनो सहकार्य देखील केलेलं आहे. चर्च बोर्डचे सुद्धा आभार आहेत, कारण रिनोव्हेशन करायला त्यांनी परवानगी दिली. एवढा मोठा खूप पैसा खर्च झाला प्रियांनो, तरी देवबापाची स्तुती असो. आणि देवबाप आपल्याला सुंदर रीतीने प्रियांनो मार्गदर्शन करत आहे. आणि मागच्या वेळेला सुद्धा मी म्हटलं प्रियांनो की हे सगळं कामकाज करण्यासाठी मागच्या 1.5 महिना प्रियांनो बंधू अमित आपल्यासाठी मदत करत होते. आणि आजही प्रियांनो कामं चालू आहेत थोडी थोडी. पण आता ख्रिसमस झाला आहे म्हणून प्रियांनो आपण थोडीशी कामं आता स्लो केलेली आहेत. थोडीशीच काही कामं राहिलेली आहेत, परंतु बंधू अमित यांचे देखील आभार. थँक्यू अमित. देवबापाने सहाय्य केलेलं आहे. आजारपण आलं, दुखणं आलं, बरेचसे त्रास अमितने सहन केले, परंतु अमितचे आभार मानतो. थँक्यू अमित, थँक्यू व्हेरी मच. आज आपण प्रियांनो अशा परिस्थितीत आलेलो आहोत की शेवटचा रविवार म्हणत आहोत. आणि माझ्यासमोरही प्रियांनो प्रश्न चालला होता की कोणत्या मुद्द्यावरती आपण वचन द्यावं म्हणून. येस, थँक्यू. तरी त्याच्यातल्या 2 वस्तू गायब झाल्या, 2 ग्राइंडर गायब झाले, त्यांचं नुकसान झालं आहे ते भरपूर. आणि एक ड्रिल मशीन गेलं प्रियांनो. माहीत नाही ते कोणी नेलं, काय नेलं, कसं नेलं, पण थँक्यू. देवबाप जागा आहे, आम्ही माणसं जागा नाही. सो स्तोत्र म्हणतो ना, आपलं जागरण करणं काय महत्त्वाचं नाही जोपर्यंत देव सहाय्य करत नाही प्रियांनो. आपण एक लहानशी प्रार्थना करून या वचनाकडे जाऊ. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. आम्हा सर्व प्रियजनांना फक्त आजच्या दिवसासाठीच नाही, मागील आठवडाच नाही, मागील महिनाच नाही, तर प्रभू आम्ही खरोखर धन्यवाद देतो. 2025 सालामधील प्रभू परमेश्वर हे सर्व वर्ष प्रभू आम्हाला तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये दाखवलंस प्रभू, यासाठी आभार मानतो.
अगदी जन्मदिवसापासून ते या क्षणापर्यंत प्रभू अद्भुत रीतीने प्रभू तू आमचा सांभाळ केला, सहाय्य केलंस प्रभू. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक रीतीने आमची तू काळजी घेतलीस म्हणून देखील प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. ये प्रभू, आम्ही पुन्हा एकदा स्वतःला तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. आध्यात्मिक रीतीने प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा प्रभू जी ज्योत प्रभू परमेश्वरा आध्यात्मिक रीतीने तू पेटवलेली आहे ती मालवू देऊ नकोस, परंतु प्रभू परमेश्वर ती प्रज्वलित कर. आणि प्रभू आम्हाला तुझ्या वचनातून आध्यात्मिक रीतीने वाढण्यास आणि तुझ्या प्रभू परमेश्वर आशीर्वादांमध्ये प्रभू आम्हाला तू खरोखर वाढवत आहेस, त्यासाठी देखील आम्ही आभार मानतो. ये प्रभू, पुन्हा एकदा स्वतःला प्रभू आणि आमच्या संपूर्ण शरीर जीव आत्म्याला तुझ्या पवित्र हातात देत येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बाप. शीर्षक प्रियानो मला एक घेतलं होतं की जे देवाने आपल्यासाठी जे केले आहे त्याचे आपण काय करावे. आपल्यासाठी देवाने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत आणि या वर्षाच्या शेवटी प्रियांनो आपण आलेलो आहोत. तर मागे वळून प्रियांनो जर आपण पाहिलं तर फक्त 52 आठवडे म्हणतो आपण, त्याला 52 रविवार म्हणतो, परंतु त्या प्रत्येक आठवड्यामध्ये काही ना काहीतरी परमेश्वराने प्रत्येक दिवसामध्ये आठवताला प्रियांनो जर लागलं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आठवेल या वर्षामध्ये आपण कशा रीतीने देवबापाने आपल्याला सहाय्य केलेलं आहे. त्या सर्व गोष्टी आठवत असताना आपण म्हणायला पाहिजे की एवढं मोठं त्याने आपल्यासाठी कार्य केलं, आपण स्वतः तर काहीच नव्हतो, परंतु मग ह्या देवबापाने आपल्याला जर एवढं मदत केलेली आहे तर आपला प्रतिसाद काय राहायला पाहिजे. आपण कशा रीतीने त्याचे खरं तर उपकार तर आपण मानतो फक्त, पण परतफेड प्रियानो कोणीच करू शकत नाही. कारण देवबापाने जे काही कार्य तो करत आहे त्या सर्वांबद्दल आपल्या स्वतःला किंवा आपल्या प्रियजनांना क्रेडिट न देता देवबापाला त्या ठिकाणी क्रेडिट देणं किंवा त्याचे आभार मानणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शीर्षक आज मी म्हटलेलं आहे की देवाने आपल्यासाठी जे केलेलं आहे त्याचं आपण काय करावं, काय करता येईल आपल्याला. ख्रिसमस झालेला आहे आणि प्रियांनो कदाचित आता जसं दरवेळेला आपण म्हणत असतो प्रियांनो की कपडे जुने होतात, फराळ संपायला लागतो, डेकोरेशन खाली उतरायला लागतं आणि मग जे चैतन्य असतं एकदम आलेलं नाताळ सण आहे म्हणून ते सुद्धा आता कमी कमी होतं. परत एकदा कुठेतरी नवीन वर्ष आलं की एक नवीन काहीतरी वाटतं. कॅलेंडरचं पान बदललंच नाही तर कॅलेंडरच बदलून टाकलं आणि देवबापाने आपल्याला चांगलं आयुष्य दिलं म्हणून सगळे लोक आनंदित होतात. पण ज्यावेळेला मागे वळून पाहतो प्रियांनो तर त्यावेळेला लक्षात यायला पाहिजे की देवाने जे कार्य केलंय त्याच्याबद्दल त्याला खरंच धन्यवाद देतोय आपण, का आपण स्वतःला म्हणतो की मी माझ्या बळाने इथपर्यंत स्वतःला चालून घेऊन आलो, मी हे केलं, मी ते केलं, किंवा माझ्यामुळं ते झालेलं आहे आणि मला कोणीच मदत केली नाही परंतु मी इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे, असं क्रेडिट प्रियानो बरेचसे लोक घेतात. पण मरियेच्या जीवनाकडे जर बघितलं प्रियानो, ज्यावेळेला आपण ख्रिसमस म्हणतो, येशूचा जन्म झाला त्यावेळेला देखील प्रियानो मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टींची आठवण करून मरियेने काय केलेले प्रियानो. जर आपण लूक शुभवर्तमान काढलं त्याचा 2रा अध्याय आणि 19 वचन काय म्हणतं बघा प्रियानो. लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 19 वचन. एकदा स्त्रियांच्या बाजूने एकदा पुरुषांच्या बाजूने असं कोणी वाचलं तर मला वाटतं बरं राहील. लूक 2:19 काय म्हटलंय? येस, परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टींचे काय केले, तिने मनन केलेलं आहे प्रिया. मनन केलेलं. कोणत्या गोष्टीचं मनन केलेलं आहे? अगदी येशूच्या जन्माच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिच्या जीवनामध्ये काय घडली असेल? येशूच्या जन्माच्या आधी काय झालं? मोठी गोष्ट घडली तिच्या जीवनामध्ये. काय आहे? देवदूताने दर्शन दिलं तिला. देवदूताने दर्शन दिलं, त्याच्याबद्दल तिला प्रियानो आध्यात्मिक रीतीने खरं तर गर्व वाटायला पाहिजे होता. अरे देवदूत मला येऊन दर्शन देतोय,
तिला स्वतःला प्रियानो वाटायला पाहिजे होतं की खरंच परमेश्वराने माझी दखल घेतलेली आहे. या सर्व स्त्रियांमध्ये, मानवांमध्येच काय तर स्त्रियांमध्ये सुद्धा मी फार धन्य आहे असं म्हणता आलं असतं तिला प्रियानो. ती एक मोठी गोष्ट घडली. दुसरी एक महत्वाची गोष्ट घडली प्रियानो. कोणती गोष्ट असेल तिच्यासाठी? ही तर गोष्ट होतीच की बाबा देवदूताने दर्शन दिलं, पण आणखीन एक मोठी गोष्ट झाली तिच्या जीवनामध्ये. काय असेल? येशूच्या जन्माच्या आधी. आठवं थोडंसं मागे जाऊन. नाही आठवत? एक मोठी गोष्ट घडली तिच्यासाठी, जे आपल्याला कदाचित सर्वसामान्य वाटते, पण तिच्यासाठी प्रियानो, तिच्या जीवनासाठी फार महत्वाचा प्रश्न होता. योसेफास बरोबर तिचं एंगेजमेंट झालेलं आहे आणि ज्या वेळेला ती बातमी कळते योसेफाला की बाबा ही गर्भवती आहे, तो गपचूप सोडून देणार होता तिला. पण काय केलं त्याने? योसेफाला सुद्धा देवदूताने दर्शन दिलं आणि त्याने तिला आपलंसं केलं प्रियानो. सोडलं नाही. मरियेसाठी फार महत्वाची गोष्ट होती ती. म्हणजे ज्यावेळेला आपण वाचतो प्रियानो या वचनामध्ये, 19 वचनामध्ये, परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. काय ठेवले तिने अंतःकरणात? तर सगळ्यात महत्वाचं, देवदूताने दर्शन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट की तिचा होणारा पती, अजून लग्न झाले नाही पण त्याने सुद्धा तिला त्यागलेलं नाहीये, त्याने आपलंसं केलेलं आहे. त्याच्यानंतर सुद्धा प्रियानो एक महत्वाची गोष्ट घडली की ती जेव्हा अलिशबाला भेटायला जाते त्यावेळेला घटना घडते. काय होतं? त्या दोघी भेटतात त्यावेळेला उदरात काय होतं? बाळाचं, त्या अलिशबाच्या बाळाचं त्या ठिकाणी उदरामध्ये तो उडी मारतो. म्हणजे काय? येशू ख्रिस्त जवळ आलेला आहे, ते बाळ म्हणून जरी आहे, त्या दोघींना तो अनुभव मिळतो. काहीतरी वेगळंच आहे हे सगळं, जे सर्वसामान्य स्त्रियांमध्ये होणार नाही पण यांच्या जीवनात घडलं. अशी मरियेची ही गोष्ट आहे प्रियानो, ज्याला आपण म्हणतो आता ख्रिसमस सरून गेला, परंतु प्रियानो ख्रिसमस तिच्यासाठी मात्र अजूनही, त्या मरियेसाठी तो फार महत्वाचा होता. तिच्या जीवनातल्या गोष्टींचा एक एक प्रियानो टप्पा जर बघितला तर पुढे जाऊन प्रियानो नंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता ते नावनिशी करण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांना उतार शाळेमध्ये जागा मिळत नाहीये. परंतु मग प्रियानो गोठ्यासारख्या ठिकाणी त्यांना जागा मिळते आणि आता जन्म होतो. जन्म होतोच एवढं नाही प्रियानो, चौथी गोष्ट ती पाहिली. पहिली गोष्ट देवदूताने दर्शन दिलं. दुसरी गोष्ट काय म्हणतो आपण? योसेफाने सोडलं नाही. तिसरी गोष्ट अलिशबाला भेटायला गेली त्यावेळेला बाळाने उरामध्ये उडी मारली. चौथी गोष्ट, जागा जरी मिळाली नाही परंतु सुखरूप रीतीने तिची डिलिव्हरी झालेली आहे. चौथी. पाचवी गोष्ट एक काय प्रियानो? पाचवी गोष्ट काय आहे? 8व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. काय म्हटलंय तिथं? लूक 2 अध्याय 8वं वचन. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी कळप राखीत होते, तेव्हा प्रभूचं दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंत्यात गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हाला आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याच्यावर त्याचा प्रतिसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती असो.
मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ आणि झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. आणि मग म्हटलेलं आहे, परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. आणखीन एक गोष्ट घडली प्रियानो. बाळाला तर जन्म दिला तिने, परंतु आता मेंढपाळ तिला भेटायला आलेले आहेत. आणि मेंढपाळांनी प्रियानो त्या ठिकाणी परत एकदा ते वर्तमान सांगितलं की आम्हाला देवदूत कसे भेटले आणि आम्हाला ती चांगली बातमी, ती सुवार्ता जी आहे आम्हाला कशी कळाली आणि आम्ही कसे धावत जर या सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत, आम्हाला खूप आनंद झालेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत तिच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या, काही कदाचित तिला धक्कादायक वाटल्या असत्या, काही आनंदाच्या झालेल्या आहेत, परंतु त्याची पुष्टी तिला मिळालेली आहे की देव माझ्या बरोबर आहे. तिच्यासाठी तो इमॅन्युअल, आम्हा बरोबर देव, हा अनुभव तिला प्रत्यक्ष आता देवदूतांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन सांगितल्यानंतर परत देवदूतांकडूनच वार्ता मेंढपाळांना मिळालेली आहे. त्याबद्दल तिला प्रियानो खूप आनंद झालेला आहे. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की मरियेने ह्या गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. आपल्यासाठी देवबापाने काय काय केलेलं आहे त्याचं मनन प्रियानो 2025 मध्ये काय केलेलं आहे ते करणं फार गरजेचं आहे प्रियानो. आठवायला पाहिजे एक एक टप्पा, एक एक महिना, एक एक आठवडा परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये काय काय केलेलं आहे, कसं काय ते देवबापाने शक्य केलेलं आहे की ज्या गोष्टी आपल्याला कदाचित अशक्य वाटत होत्या, काही गोष्टी भीतीदायक वाटत होत्या, परंतु देवबापाने सहजरित्या सर्व केलेल्या आहेत. वर्षातला हा शेवटचा रविवार प्रियानो आठवणं गरजेचं आहे की माझ्या जीवनात काय घडलेलं आहे. आज प्रियानो किती तारीख आहे? 28. अजून नवीन वर्षाला किती दिवस आहे? अजून 2 दिवस आहे का 3 दिवस आहे? 3 दिवसामध्ये प्रियानो तुम्हाला एक संधी मिळत आहे. आजचा 28 आहे, कदाचित काही लोक म्हणतील बिझी आहे. 29, 30 आणि 31 3 दिवस आहेत. एक कुठंतरी प्रियानो लिखाण करून ठेवा की ह्या 24 मध्येच नाही तर 25 मध्ये सुद्धा आणि आता 26 मध्ये आम्ही पदार्पण करत आहोत. देवबापाने काय काय केलं माझ्या जीवनासाठी आठवण करा प्रियानो. मरियेने प्रियानो त्याचं मनन केलेलं आहे. शब्द म्हटलेला आहे, या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. विसरली नाही प्रियानो ती. स्तोत्रकर्ता सुद्धा काय म्हणतो? स्तोत्रकर्ता 103 काय म्हणतो प्रियानो? 103 आणि 1:5. स्तोत्रकर्ता 103. येस. येस. स्तोत्रकर्ता प्रियानो आठवण करून देत आहे की परमेश्वराचे उपकार कधीच मनुष्याने विसरायला नको प्रियानो. माणसाला खूप काही गोष्टी मिळतात आणि प्रियानो नंतर तो विसरून जातो. पण स्तोत्रकर्ता दावीद म्हणत आहे, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. परत एकदा तो म्हणत आहे, हे माझ्या जीवा
परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. मरियेने सुद्धा परमेश्वराने तिच्यावरती, तिच्या पतीवरती जे काही उपकार केलेले आहेत ते विसरले नाहीत. प्रिय पुढे जाऊन प्रियानो नंतर आपल्याला पाहायला मिळतं की मागी लोक आले आणि सोने, ऊद, गंधरस एवढ्या मौल्यवान वस्तू प्रियानो मरियेला दिलेला आहे. त्याच्यामुळे प्रियानो ती गर्वाने फुगून नाही गेली किंवा तिच्याकडे आता खूप पैसा मिळालेला आहे म्हणून ती चैनबाजी नाही करायला लागली, परंतु त्या सर्व गोष्टी शांततेने मनन करत राहिलेली आहे. स्तोत्रकर्ता आठवण करून देत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या अंतर्यामा, म्हणजे अंतःकरणातून आत्म्याला सुद्धा तो म्हणत आहे की पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. दुष्कर्मांची क्षमा ही महत्वाची गोष्ट आहे प्रिया. आपल्या हातून प्रियानो वाईट रीतीच्या गोष्टी कदाचित या 2025 सालामधून काहीतरी घडलेल्या आहेत. दुष्कर्म देवाच्या दृष्टिकोनातून आणि प्रियानो माणसाच्या दृष्टिकोनातून सुद्धा झालेले आहेत. अशा जर काही गोष्टी असतील तर त्याचं देखील प्रियानो मनन करणं, स्मरण करणं गरजेचं आहे. आपण नवीन वर्षामध्ये जात असताना प्रियानो ती जुनी पाप, ते जुने आपल्यावरती दोषारोप परमेश्वराने जे ठेवलेले आहेत, मनुष्याने ठेवलेले आहेत, त्याची क्षमा मागणं, ते मागच प्रियानो सोडून देणं फार महत्वाचं आहे. आपण ती लपतरं प्रियानो टाकून द्यायला पाहिजे. अजून किती दिवस आहेत? 3 दिवस. अजून 3 दिवस आहेत. रोज ह्या 3 दिवसांमध्ये आपलं जीवन स्वच्छ करून घेणं गरजेचं. मनुष्य जसा प्रियानो स्वतःला स्वच्छ करतो, आंघोळ करतो प्रियानो, कुठलीही घाण लागली किंवा नाही लागली प्रियानो तरी मनुष्य आंघोळ करतो. मग विचार करा, आध्यात्मिक रीतीने आपल्या जीवनाकडून आपल्या देवाला कदाचित आपण किती काय काय गोष्टी प्रियानो दुःखदायक केल्या असतील, मनुष्याला दुःखदायक केल्या असतील, त्रासदायक दिल्या असतील. आपल्याला कदाचित वाटलं नसेल ते त्रासदायक आहेत, पण प्रियानो सर्व काही पाहणारा देव आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण म्हणतो प्रियानो 3ऱ्या वचनामध्ये की तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, आणि नंतर लिहिलेलं आहे की तो तुझे रोग बरे करतो. रोग वरती लिहिलं असतं तर आणि दुष्कर्म खाली लिहिलं असतं तर काय झालं असतं? एक गोष्ट महत्वाची प्रियानो, ज्या वेळेला आपल्या हातून घडलेली दुष्कर्म म्हणजे पाप, मग ती परत एकदा आपण म्हणतो किती प्रकारे होतात? किती प्रकारे होतात? किती प्रकारे होतात? मी बोट दाखवतोय तरी बोलायला होत नाही. शाळेमध्ये शिक्षक येतात नाही का, ते इन्स्पेक्शन करायला येतात आणि पाडा म्हणायला लावतात, बे क बे, बेदुने सर विचारतात इन्स्पेक्शन मध्ये. पोरं सांगतच नाहीत. मास्तर म्हणतो बेदुने, पोरं लगेच बोलतात, पण आपण मंडळी समजत नाहीये काय. 5 प्रकारे पाप होतंय. तर विचार करा प्रियानो, ही जी दुष्कर्म आहेत वेगवेगळ्या रीतीने आपल्याकडून घडलेली आहेत, आधी त्याची क्षमा मागणं फार गरजेचं आहे. कारण ती जर क्षमा मागितली तर अंगातले रोगराई आपोआपच बरी होत असते प्रियानो. एखादा प्रियानो व्यक्ती डॉक्टरकडे जाऊन प्रियानो जर रोगराई बरं करून घेत असेल, पण दुसऱ्या प्रियानो गोष्टीकडे म्हणजे दुष्कर्मांची प्रियानो तो क्षमा मागत नसेल, तर कदाचित आत्तापुरते ते रोग बरे झालेले आहेत औषधांमुळे, ते परत एकदा येऊ शकतात. आणि म्हणून आधी देवाने मनुष्याची जी कमतरता आहे किंवा मनुष्याची जी गरज आहे प्रियानो, त्याकडे फोकस फक्त याच वचनात नाही,
पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो तुम्ही पहा की आधी देवाच्या विरुद्ध आणि मनुष्याच्या विरुद्ध केलेली जी पापं आहेत त्या पापांना प्रियांनो आधी क्षमा मागणं, त्या चुकांना क्षमा मागणं, त्या व्यसनांबद्दल क्षमा मागणं आणि सोडून देणं प्रियांनो फार गरजेचं आहे. त्यानंतर आरोग्य देवा आपोआपच द्यायला लागतो, कारण अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. तर शुद्ध अंतःकरणामध्ये प्रियांनो रक्त जे आता संचार करणार आहे हृदयामधून ते शुद्धच राहणार आहे आणि आपोआप रोगांना प्रियांनो तो बरं करायला लागणार आहे. आणि म्हणून दावीद म्हणतोय की तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धारतो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. विनाशगर्तेतून, विनाशगर्ता म्हणजे काय प्रियांनो? पाण्यामध्ये काही वेळेला भवरा असतो, माहिती आहे का? नदीमध्ये असतो, तळ्यामध्ये सुद्धा काही वेळेला असतो भवरा. भवरा म्हणजे काय? ते पाणी एकसारखं एकाच ठिकाणी फिरत राहतं. मी असं ऐकलं, आता मला पण पोहता येत नाही, पण मी ऐकलं असं की त्या भवऱ्यामध्ये जर एखादा अडकला, पोहणारा चांगला माणूस, तो माणूस सुद्धा प्रियांनो खाली गटांगळ्या घेत खाली खाली जातो आणि त्याला तिथंच धरलं जातं, तो भवरा जर असेल. आणि म्हणून म्हणतात पोहताना भवरा चेक करायचा, भवऱ्यापासून लांब राहायचं, नाहीतर तो खाली खाली घेऊन जातो आणि तिथंच फिरवत राहतो माणसाला, त्याला तिथून सुटका मिळत नाही. विनाशगर्ता म्हटलेलं आहे त्याला प्रियांनो. जीवनामध्ये सुद्धा अशा खूप काही गोष्टी आहेत, आपली निवड आपण करत असतो, आपल्याला असं वाटतं की काही नाही, मी व्यवस्थित सगळं काही पार पाडेल, पण ती विनाशगर्ता असते प्रियांनो. तो खाली खाली कधी घेऊन जातो कळत नाही. त्याच्याबद्दल तो म्हणत आहे, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तुझे रोग बरे करतो, तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धारितो, काढतो तो बाहेर, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. जर पापांची क्षमा त्याने मागितली आहे तर तुझ्या परिस्थितीमधून तुला तो बाहेर काढणार आहे, तो तुला मुकुट, दया व करुणा यांचा मुकुट घालतो. आणि मग 5 वचनात म्हटलंय, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. नवीन प्रियांनो जीवन त्याला मिळणार आहे. आज प्रियांनो वर्ष बदलत राहतील पण जीवन बदलत आहे का? कॅलेंडर बदलत राहतील प्रियांनो, कपडे बदलत राहतील दर वर्षाचे, पण प्रियांनो जीवन बदललंय का? 2019 मध्ये कोविड आला, 22 पर्यंत सहन केलं, बदल झाले प्रियांनो. आपल्या वागण्यामध्ये, विचारांमध्ये बदल झाले. ते बदल आता सातत्याने होत आहे. 23 गेलं, 24 गेलं, आता 25 पण चालले प्रियांनो. 3 दिवस राहिले. जीवन बदलत आहे का प्रियांनो? लक्ष देणं गरजेचं आहे. कॅलेंडर बदलतील, दिवस बदलतील, वर्ष बदलतील, आकडेमोड बदलतील, पगार बदलेल, सगळं बदलेल, पण माझे विचार बदललेत का? माझं स्वतःवरती अवलंबून राहण्यापेक्षा मी देवावर अवलंबून राहते का? त्यावेळेला प्रियांनो तो म्हणत आहे, तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होत जाते. गरुडाप्रमाणे प्रियांनो त्याचं जीवन, गरुड प्रियांनो त्याच्या जीवनामध्ये खूप वर्षानंतर स्वतःला प्रियांनो त्याला हलकं करावं लागतं. ज्यावेळेला गरुड उंच भरारी मारतो त्यावेळेला प्रियांनो आपल्याला माहिती आहे की तो का उंच भरारी मारतो, कारण त्याची पंख जी आहेत तो स्वतः प्रियांनो काढत राहतो. ती पंख वाढतात, जसे आपले केस वाढतात प्रियांनो, माणसांना कटिंग करावी लागते, तशी गरुडाची पंख प्रियांनो वाढत राहतात. आणि ती पंख जितकी वाढतील तेवढं त्याला प्रियांनो उंच भरारी मारण्यासाठी जड जातं प्रियांनो. आणि मग तो काय करतो, स्वतःची पंख काढतो, स्वतःच्या चोचीनेच. वेदना होतात प्रियांनो, चांगली पंख आहेत ती आपण म्हणू कदाचित, पण जोपर्यंत ती पंख काढत नाही तो हलका होत नाही. त्याला ती पंख काढत असताना वेदना होतात प्रियांनो. त्याची चोच प्रियांनो जी असते
ती सुद्धा टोकदार होत 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 गोल प्रियानो अशी येत असते की ती कदाचित त्याने दगडावरती जर घासली नाही तर ती त्याला खाण्यासाठी प्रियानो मदत करत नाही. कारण ती टोक जे आहे ते जर असा वाकत गेला तर त्याला मांस काढून खाता येत नाही. आणि म्हणून तो काय करतो, ती चोच जी आहे एका काळ्या दगडावर प्रियानो तो घासत राहतो. घासून 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 त्याची चोच तो बारीक करतो. त्याला सुद्धा प्रियानो फार मेहनत घ्यावी लागते. त्याला स्वतःची पंख प्रियानो उचकटून काढायला लागतात. ज्यावेळेला ह्या गोष्टी करतो, चोच घासणं आणि पंख प्रियानो काढून टाकणं, त्यावेळेला त्याला तारुण्यासारखं प्रियानो, जो नवीन प्रियानो गरुड आकाशामध्ये उंच प्रियानो भरारी मारू शकतो. त्याने जर तसं नाही केलं तर ते जीवन प्रियानो खाली खाली राहतं. बाकीच्या पक्ष्यांपेक्षा जो उंच प्रियानो भरारी मारणारा पक्षी आहे तो बाकीच्या पक्ष्यांपेक्षाही खालच्या लेवलला जातो. बाकीची पक्ष कदाचित त्याच्या वरून उड्या मारतील किंवा पंख प्रियानो फाकून अगदी भुरकन उडून जातील, पण तो मात्र जड होत जातो. नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत. परत मी आठवण करून देते, 3 दिवस राहिलेत प्रियानो. अजूनही संधी आहे, वेळ गेलेली नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रियानो आपल्याला पाहणं गरजेचं आहे की देवाने माझ्यासाठी जे केलेलं आहे त्याचं मी काय करावे. त्याने तर खूप काही केलेलं आहे आणि मी सुद्धा खूप काही केलेलं आहे. माझ्याकडून सुद्धा खूप काही घडलेलं आहे. त्या देवाने जे माझ्यासाठी केलेलं आहे त्याच्याबद्दल उपकारस्तुती करणं गरजेचं आहे. पण माझ्याकडून जे काही घडलेलं आहे त्याची देखील परमेश्वराकडे क्षमा मागणं प्रियानो फार गरजेचं आहे. विलाप गीत प्रियानो काय म्हणत आहे? 3रा अध्याय विलाप गीत. विलाप गीत कोणाचं आहे माहिती आहे का? इर्मयाच्या नंतर विलाप गीत. सो इर्मयाने पुस्तक लिहिलेलं आहे. विलाप गीत पटकन नाही सापडलं तर नेहमी इर्मयाचं पुस्तक आधी काढायचं आणि त्याच्यानंतर प्रियानो विलाप गीत मिळतं. 3रा अध्याय विलाप गीत, 3रा अध्याय 22 आणि 23 कोण वाचेल? विलाप गीत 3रा अध्याय. येस, 22 वचन प्रियानो. इर्मया लिहित आहे, आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची 2025 मध्ये आम्ही जिवंत राहिलेलो आहोत. आम्ही भस्म झालो नाही. ही परमेश्वराची काय आहे? ही दया आहे आपल्यावरती. आपली प्रियानो हक्क नाही म्हणता येणार, हा माझा अधिकार नाही. मी अधिकाराने म्हणतो देवाला मला या नवीन वर्षामध्ये पदार्पण येऊ दे. अरे आपलं जर जीवन बघितलं तर आपण कोणी काहीच नाहीये प्रिया. आपण शून्यापेक्षाही शून्य सुद्धा किंमत देता येणार नाही असे आपण देवासमोर आहोत. पण परमेश्वराने आपली दया दिली आणि म्हणून प्रियांनो जन्मदिवसापासून आठवण करा. फक्त 25च नाही, आठवण करा त्या जन्मदिवसापासून किती भयंकर परिस्थितीमधून परमेश्वराने मला बाहेर काढून आता तो नवीन वर्षामध्ये घेऊन जायला तयार आहे. तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल स्वतःला प्रियानो चांगले ओळखू शकता. मी माझ्या जीवनाबद्दल प्रियानो ओळखू शकतो. मी कोण होतो, काय होतो आणि मी काय केलेलं आहे. माझी पात्रता नाहीये प्रियानो असं म्हणणं प्रत्येकाने प्रियानो गरजेचं. देवा मी तुझ्या समोर आहे पण माझी पात्रता नाही, माझा अधिकार तर नाहीच आहे की मी तुझ्याकडे हक्काने मागू शकू. कारण इथं तो म्हणत आहे आम्ही भस्म झालो नाही. खरं तर भस्म म्हणजे काय प्रियानो? भस्म म्हणजे जळून जाणं प्रियानो. राख म्हणजे अस्तित्वच नष्ट होणं प्रियानो. भस्म म्हटलेलं आहे त्याला, कोळसा. कुठल्याही प्रकारे तुम्ही आणि मी देवासमोर म्हणू शकत नाही
की हे आमच्यामुळं घडलं किंवा आमचा अधिकार आहे. एकही दिवस नाही आणि एकही क्षण नाही प्रिया. पण इर्मया म्हणत आहे, मागील सगळ्या त्याच्या जीवनातल्या गोष्टी ऐकून तो म्हणत आहे, आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. त्याची करुणा कृपा एवढी आहे की ब्रेकअप झालेलाच नाहीये. सातत्याने तो आम्हाला दया त्याची दाखवत आहे, त्याची करुणा, त्याचं प्रेम आमच्यावर सारखं येत राहिलं. आणि म्हणून आम्ही आज 2025च्या या शेवटच्या रविवारी येऊन पोहोचलेलो आहोत. खंड पडला नाही. एक जरी खंड पडला तर प्रियानो कठीण होऊन जाईल. उलट तो म्हणत आहे 23 वचन, ती रोज सकाळी नवीन होते, तुझी सत्यता थोर आहे. रोज सकाळी परमेश्वर त्याची प्रियानो करुणा, त्याची दया रोज सकाळी देतो प्रिया. पण त्या दयेचा उपयोग आपण कशा रीतीने करत आहोत? देवाच्या गौरवासाठी का स्वतःच्या स्वार्थासाठी प्रिया? देवाला उंच करण्यासाठी का स्वतःला उंच करण्यासाठी? इर्मया प्रियानो आठवण करून देत आहे. यहोशुआचं पुस्तक जरी काढलं प्रियानो तुम्ही, 24वा अध्याय, त्याचं 15 वचन काय म्हणतं बघा. यहोशुआ, मोशेने त्याच्या हातात कारभार सोपवलेला आहे आणि आता प्रियानो यहोशुआने त्यांना दुधामधाच्या देशामध्ये प्रियानो तो घेऊन गेला आहे. पण आता यहोशुआ सुद्धा प्रियानो त्याचं जीवन काळ संपत आलेला आहे, वर्ष त्याचे संपत आलेलं आहे. आणि तो काय म्हणतो, 24वा अध्याय 15 वचन काय म्हटलंय? 14 आणि 15 वाचा कोणी, 14 आधी वाचा. आमेन. यहोशुआ प्रियानो त्याच्या शेवटच्या काळामध्ये तो आता इस्रायल लोकांना आव्हान करून देत आहे, तो आठवण करून देत आहे प्रियानो. त्याने त्याच्या परीने प्रियानो मोशेला तर दुधामधाच्या देशामध्ये प्रवेश करताच आला नाही, कारण त्याने सुद्धा एक आज्ञा मोडली. आणि म्हणून प्रियानो त्याला तो देश दुरून पाहायला मिळाला. पण यहोशुआवरती प्रियानो ती कारकिर्दी सोपवली आणि प्रियानो यहोशुआने त्यांना आतमध्ये तो घेऊन गेलेला आहे. परंतु आता मात्र तो इस्रायल लोकांना परत एकदा आव्हान करत आहे की तुम्ही पूर्वी जसे होता, दुधामधाच्या देशामध्ये राहत येण्याआधी तुमचं जे जीवन होतं तेच तुम्ही परत एकदा इथं या ठिकाणी करायला लागलेलं आहात. म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध बंड किंवा परमेश्वराच्या विरुद्ध पाप करणं, त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करणं. आणि आता मात्र प्रियानो तो स्वतः पण निघून जाणार आहे. त्याच्या आधी तो सगळ्यांना म्हणत आहे 14 वचन, तर आता परमेश्वराचे भय धरा. ते धरत नव्हते प्रियानो, देवाच्या इच्छेप्रमाणे वागत होते. एवढा सगळा अनुभव त्यांनी घेतला. जसं प्रियानो काही वेळेला आपण म्हणतो की वर्ष निघून गेलं, आयुष्य निघून गेलं, देव कोण आहे हे त्यांना चांगलं समजलं, पण तरी देखील देवाच्या इच्छेप्रमाणे ते वागत नाही. ते त्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात. आणि म्हणून तो आठवण करून देत आहे, तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने आणि व खऱ्या आहे ना का खाऱ्या? खाऱ्या काय? खारे शेंगदाणे कशा असतात? चवीला चांगली वाटतात आहे का नाही, पण मीठ असतं, ते खारट पण आहे. जास्तच खाल्ले तर तोंड पण खराब होतं.
तसला खाऱ्या नाहीये, खऱ्या म्हटलेलं आहे. खऱ्या मनाने म्हणजे काय? प्युअर, एकदम चांगल्या मनाने, कुठलीही भेसळ नकोय, कुठल्याही प्रकारचं पाप वाईट विचार सुद्धा नकोय, अशा मनाने तुम्ही देवाची सात्विकतेने तो म्हणत आहे व खऱ्या मनाने. आणि महानदी पलीकडे मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ती काय करा? टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा खऱ्या मनाने, सात्विकतेने. ते बाकी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पूर्वजांनी जी सेवा केली. आता पूर्वजांनी म्हणताना प्रियांनो तुम्हाला आणि मला आज म्हणायचंय, पूर्वीच्या काळातल्या दिवसांमध्ये, पूर्वीच्या वर्षांमध्ये मी जे काही प्रियांनो त्या ठिकाणी मूर्तीपूजा केलेली आहे. अगदी तंतोतंत मूर्तीपूजा नसेल केली प्रियांनो, पण मूर्तीपूजाप्रमाणे प्रियांनो आपण वागलो आणि त्याच्यामुळे देवाला प्रियांनो वाईट वाटलेलं आहे. यहोशू म्हणत आहे की खऱ्या मनाने महानदी पलीकडे व मिसर देशात ज्या देवांची, मिसर देशामध्ये पूर्वी तुम्ही राहत होता त्या देवांची, म्हणजे अजूनही मिसर देशातून बाहेर आल्यानंतर 40 वर्ष प्रियांनो रानामध्ये भटकल्यानंतर, दुधामधाच्या देशामध्ये आल्यानंतर परत एकदा तसंच प्रियांनो मिसर देशातल्या गोष्टी ते त्या ठिकाणी करत होते. आणि यहोशू आता जायची वेळ आलेली आहे. मोशे गेला, यहोशू गेला, आता चाललेला आहे, पण लोकांमध्ये बदल अजून झालेला नाही. वर्ष बदलतायत, माणसं बदलतायत, सेवक बदलतायत, परिस्थिती सर्व प्रियांनो बदलत चाललेली आहे, पण माणसाची अंतःकरण आणि मन मात्र बदलत नाही. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं प्रियांनो, वर्ष बदलून जातील, कॅलेंडर बदलून जाईल, कपडे बदलले जातील, सर्व परिस्थिती बदलली जाईल, पण मनुष्याचं हृदयच जर बदलत नाहीये, त्याचं जीवनच जर बदलत नाहीये, तर प्रियांनो आपल्याला स्वर्गामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यामध्ये बसण्याचा कुठलाही अधिकार नाहीये, अपेक्षा करायची नाही, जर मनाचं परिवर्तन झाले. यहोशूला त्याची काळजी वाटत आहे आणि म्हणून तो त्या लोकांना आव्हान करत आहे. 15 वचनात म्हटलेलं आहे, परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल. पहा किती भयंकर शब्द वापरत येतो. त्या देवाने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर वागायचं नसेल किंवा तुम्हाला ते तुच्छ वाटत असेल, गैर वाटतंय, हे काय किती कठीण आहे सगळं. आम्हाला अशा रीतीने वागायला सांगतोय तो. आजचे बरेच लोक तसे आहेत नाही का? वचन एक सांगतं आणि ते म्हणतात नाही नाही नाही, आजच्या काळामध्ये असं नाही लागू करण, असं कसं काय जगायचं, अहो लोक काय म्हणतील आम्हाला. पण इथं प्रियांनो तो म्हणत आहे, परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आज ठरवा. अजून 3 दिवस बाकी आहेत. नवीन वर्ष 25 गेलंय, आता नवीन त्याहून प्रियांनो वर्ष 26 येत आहे. मी कोणाची सेवा करणार? माझ्या स्वतःची, जगातल्या लोकांसारखी प्रियांनो विचारसरणी असलेल्या त्या देवांची, का पवित्र शास्त्राचा जो देव आहे त्याच्याच प्रमाणे मी वागणार? पुढून तो म्हणतोय प्रियांनो, आजच ठरवा, महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्याची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची, अमोरी लोकांचे देव. आता तुम्ही इथं राहत आहात इथल्या देवांची, का मिसर देशामध्ये तुमचे पूर्वज जसे राहत होते त्या देवांची? तुम्ही ठरवा, का ह्या जिवंत देवाची. पण त्याने स्वतःचं प्रियांनो मत मांडलेलं आहे. शेवटी काय, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. मी निघून चाललोय, माझं जीवन काल समाप्त होत आहे, पण मी आणि माझे घराणे, एकटाबद्दल त्याने विचार नाही मांडलेला प्रियांनो, माझ्या घराबद्दल, माझ्या घराण्याबद्दल विचार तो मांडत आहे प्रियांनो. म्हणजे लक्षात घ्या,
यहोशुवाने प्रियांनो स्वतःचं आणि आपल्या पूर्ण घराण्याचं प्रियांनो मार्ग सेट करून ठेवलेला आहे, निश्चित केलेला आहे की आम्ही कोणाची सेवा करणार. बाबा तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाची सेवा करायची. आज परिस्थिती प्रियांनो जसं 16 वचनात म्हटलेलं आहे, तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो, कारण आमचा देव परमेश्वर यानेच आम्हाला व आमच्या पूर्वजांना मिस्र देशातून दास्यगृहातून काढून आणले. त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचे संरक्षण केले आणि ह्या देशात राहणाऱ्या आमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्याकडून घालून दिले. आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे. आमेन. यहोशुवाने आव्हान ठेवले प्रियानो. आज आपल्या समोर सुद्धा देवाचं वचन आव्हान ठेवलेलं आहे. आम्ही कोणाची सेवा करणार? आपण कदाचित या लोकांसारखी दुसरी कुठली तरी मूर्ती पूजा करत नाही, नमन करत नाही, पण छोट्या छोट्या मूर्त्या प्रियानो आपल्या जीवनामध्ये तयार होऊन बसलेल्या आहेत. आपण नकळत त्या मूर्त्यांकडे वळतो. आपली व्यसनं असतील, आपले विचार असतील, आपले शब्द असतील, आपलं वागणं असेल, आपलं लाईफस्टाईल असेल ज्याला आपण म्हणतो, त्या मूर्त्या झालेल्या आहेत प्रियानो सगळ्या, की ज्याच्यामुळे परमेश्वराला प्रियानो दुःख होत आहे, खेद होत आहे. त्याला पाहिजे तर प्रियानो ते झाड उपटून टाकू शकतो प्रियानो. अंजिराचं झाड प्रियानो त्याने लावलेलं आहे द्राक्ष मळ्यामध्ये आणि गेली 3 वर्ष प्रियानो तो सातत्याने तिकडे येऊन अपेक्षा करत होता की आता तरी त्याला फळ लागेल. माळ्याला म्हणाला तो, त्याला काढून टाक. माळी म्हणाला, नाही थांबा, अजून त्याला खत पाणी घालू, अजून त्याच्या अवतीभोवती मी व्यवस्थित त्याला त्या ठिकाणी काळजी घेतो. अंजिराच्या झाडाला प्रियानो एका वर्षामध्ये 2 वेळा प्रियानो फळ यायला पाहिजे. 2 हंगाम येतात एका वर्षात. मागील 3 वर्षापासून जर तो मालक त्या झाडाकडून अपेक्षा करत आहे तर किती हंगाम पाहिजे होते? एका वर्षात 2, 3 वर्षापासून हंगामाची वाट बघत होता. एक तरी हंगाम मिळावा. किती हंगाम गेले? 6 झाले. 6 हंगाम निघून गेले आणि एकही फळ मिळालं नाही. अंजिराचं झाड द्राक्षमळ्यामध्ये लावलेलं आहे. द्राक्षमळा प्रियानो फार सुपीक केला जातो. सर्व परीने प्रियानो तो व्यवस्थित केला, तयार करतात आणि मगच त्या ठिकाणी प्रियानो द्राक्षाचा मळा लावला जातो. आता तसल्या मळ्यामध्ये प्रियानो की जिथं फार सुंदर रीतीने सर्व काही आहे, तिथं अंजिराचं झाड प्रियानो लावलं गेलं अपेक्षेने की हा खरंच चांगला हंगाम देईल. वर्षातून 2 वेळाच्या ऐवजी कमीत कमी वर्षातला 1 वेळा हंगाम तरी चांगला येईल. पण असे प्रियानो 2 हंगाम गेले, दुसरे 2 गेले, तिसऱ्या वर्षाचे पण 2 गेले, 6 हंगाम निघून गेले, एकही फळ मिळत नाही. शेवटी माळ्याला त्याने सांगितलं मालकाने, काढून टाक. त्याला अधिकार आहे प्रियानो तुम्हाला आणि मला काढून टाकण्याचा, या भूतलावरून उपटून टाकण्याचा, या जीवनामध्ये प्रियानो कुठंतरी कुऱ्हाड मारण्याचा त्याला अधिकार आहे. पण आजही देव संधी देत आहे. आजही देव संधी देतो. मध्यस्थी माळी करतो आणि त्या दाखल्यामध्ये माळी कोण आहे प्रियानो? येशू ख्रिस्त आहे.
परमेश्वर हा मालक आहे आणि येशू ख्रिस्त हा माळी आहे प्रियानो. तो मध्यस्थी करतो आणि म्हणतो नाही, अजून एक थांब, आणखीन एक वर्ष, म्हणजे काय, अजून 2 हंगाम आपण वाट बघू. सुरुवातीला, वर्षाच्या सुरुवातीला एक हंगाम असतो आणि वर्षाच्या शेवटी एक हंगाम असतो. मी मागे जसं सांगितलं प्रियानो की सुरुवातीच्या काळामध्ये लहान लहान फळं येतात, अगदी लहान, ती कदाचित तेवढी चांगली पण नसतात, पण ती जर फळं आली तर मालकाला आनंद वाटतो की येत्या दिवसांमध्ये जो दुसरा हंगाम येणार आहे त्याला मोठी फळं लागणार आहेत. पण जर पहिलाच हंगाम जर त्या ठिकाणी लागत नाहीये, छोटी छोटी फळंच जर लागत नाहीये, तर त्या मालकाला लगेच समजून येतं की या वर्षाचा दुसरा हंगाम सुद्धा असाच जाणार आहे, आपल्याला काहीच मिळणार नाही. आणि म्हणून खरं तर त्या मालकाने वैतागून सांगितलं माळ्याला की तोडून टाक ते झाड. आपल्या जीवनाकडे लक्ष देऊ प्रियानो. आणि म्हणून जे शीर्षक मी म्हटलं प्रियानो की देवाने आपल्यासाठी जे केलंय त्याचे आपण काय करायला पाहिजे. आत्तापर्यंत प्रियानो 28 डिसेंबर 2025 पर्यंत देवबापाने आपल्यासाठी जे जे काही केलेलं आहे त्याचं काय करावं, थोडक्यात तो हिशोब प्रियानो आपल्याला द्यायचा आहे. वर्षाच्या शेवटी प्रियानो सर्व हिशोब टॅली करणं गरजेचं असतं. काही वेळेला 31 डिसेंबर असतो, काही वेळेला 31 मार्च, 31 मार्च फायनान्शियल इयर. काय करावं आपण, त्याला टॅली करून द्यायचंय प्रियानो, सांगायचंय काय होणार आहे. यावेळेला प्रियानो आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपल्या मान झुकूया, कारण तो माळी आहे. त्याच्याकडून, मालकाकडून माळीच्या द्वारे आपल्यासारख्या झाडाला सर्व काही दिलेलं आहे. त्या माळ्याकडे प्रयत्न आपण मध्यस्थी करत आहोत, मालकाला सांगत आहोत. आपले डोळे बंद करूया प्रयत्न आपण. आपल्या हे जीवनाचं आत्मपरीक्षण यावेळेला करूया. मरियेने त्या सर्व मागील गोष्टी काही आनंदाच्या, काही खेदाच्या वाटल्या होत्या, दुःखाच्या वाटल्या, काही मोठे टेन्शन्स झाले असतील, परंतु तिने मनन केलं आणि जपून ठेवले. आज तुम्हाला आणि मला देखील त्यावरती मनन करायचं आहे. कळत नकळत झालेल्या गोष्टी, जाणून बुजून केलेल्या गोष्टी, मनुष्याला किंवा देवाला ठेच लागणाऱ्या गोष्टी, त्या सर्वांची आठवण करून या वर्षभरामध्ये अजूनही 3 दिवस बाकी आहेत प्रियानो. अजूनही प्रियानो आपल्याला संधी आहे. नवीन वर्षामध्ये आपल्याला पदार्पण करायचं आहे, परंतु जुन्या विचारांचे, जुनी लप्तरं नाही, जुनी कृती नाही, तर ह्या सगळ्या बाजूला ठेवून नवीन, चांगल्या, देवाला आवडणाऱ्या, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्या गोष्टींचं मनन आपण करूया. मागील गोष्टींच्या, अपराधांच्या, चुकांच्या क्षमा मागून ते जुनं जीवन ह्या 25 मध्ये सोडायचं आहे प्रिय. नवीन जीवन आपण धारण करणार आहोत. जे प्रभू तुम्हाला सांगत आहे, दाखवत आहे, प्रत्येकाच्या हृदयाशी तो बोलत आहे. त्याला प्रतिसाद देणं प्रियानो गरजेचं आहे. आत्मा आपल्या प्रत्येकाशी बोलत असताना आठवण करा प्रियानो. कदाचित सगळ्याच गोष्टी आजच याच ठिकाणी आठवतील असं नाही. अजून 3 दिवस बाकी आहे. रोज थोड्या ना थोड्या गोष्टी देवबापाला कबूल करा. जसं आठवेल त्याप्रमाणे प्रियानो लिहून काढा. कोणत्या चांगल्या गोष्टी, कोणत्या वाईट गोष्टी माझ्याकडून घडल्या. प्रभू सहाय्य करेल. थोर अनुग्रहकारी जिवंत बापा,
आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र अंतःकरणाने येतो. तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये प्रभू आम्ही सर्वजण खरोखर स्वतःला तुझ्या समोर घेऊन येत आहोत. आमचं सहाय्य हो प्रभू, मार्गदर्शक हो. सर्वांगीण रीतीने प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला खरोखर परिपूर्ण आशीर्वादांची रेलचेल प्रभू आमच्या जीवनामध्ये तू दिलीस. आम्हाला सर्व लागणाऱ्या गोष्टींपेक्षाही अधिक तो प्रभू आम्हाला पुरवठा केलेला आहे. आम्ही त्यासाठी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तरी प्रभू, आमच्याकडून ज्या काही गोष्टी घडल्या की ज्या तुझ्या इच्छेविरुद्ध होत्या, तुला न आवडणाऱ्या होत्या, ती पापं होती, चुका होते, अपराध होते, आज ते देखील प्रभू तुझ्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला दाखवून देत आहेस. आम्ही कदाचित आमच्या प्रियजनांना, आमच्या कामावरच्या ठिकाणी, नातेवाईकांमध्ये, शेजार पाजाऱ्यांमध्ये, मंडळीमध्ये, इतर ठिकाणी प्रभू परमेश्वर आमच्याकडून घडलेल्या गोष्टी आम्ही आठवण करून क्षमा मागतो. आणि तुला प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा स्वतःचं जीवन आम्ही सादर करत आहोत. ये प्रभू, ही तुझी प्रिय मंडळी आहे आणि ही प्रभू तू आपल्या तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आलेला आहेस. प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहोत. नवीन वर्षामध्ये प्रभू आम्ही पदार्पण करत असताना सर्व प्रकारे प्रभू शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक रीतीने नव्याने प्रभू नवीनीकरण होण्यास प्रभू आम्हाला सहाय्य कर. आम्ही खरोखर प्रभू परमेश्वरा तुझ्यासमोर लीन आणि नम्र होतो प्रभू. अंतःकरणपूर्वक प्रभू तुझ्याकडे प्रार्थना करतो की प्रभू आमच्या सर्व अपराधांची, चुकांची आम्हाला क्षमा कर. जे कोणी प्रभू ही प्रार्थना तुझ्याकडे करत आहे, खात्रीने प्रभू त्यांचं जीवन प्रभू तू बदलत आहेस. नवीन प्रभू आशीर्वाद त्यांना तू देत आहेस. होय प्रभू, तुझी अपेक्षा हीच आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण तुझ्या अधीन स्वाधीन होतो. आज जो वचन प्रभू परमेश्वर आम्ही मन्ना घेतलेला आहे, कदाचित जे आज येऊ शकले नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास, त्यांना प्रभू हा मन्ना देण्यास आम्हाला तू सहाय्य कर. की जेणेकरून प्रभू आमच्या कुटुंबियांचं, आमच्या मित्रगणांचं, सर्वांचं प्रभू जीवन बदललं जाईल. नुसतं कॅलेंडर नाही, वर्ष नाही, आमचं जीवन बदल ही तुझ्याकडे विनंती प्रभू. तो प्रतिसाद देण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्ताने प्रभू आमचे सर्व अपराध, पाप धुवून काढ. आम्हाला शुद्ध कर प्रभू आणि मगच तुझ्या योजना नवीन कॅलेंडरप्रमाणे प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो ऐक. आपण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले सो. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझे इच्छेप्रमाणे तसे तू आमच्या नकोस आणि आम्हास पेक्षित नकोस, तर आम्हास वाटपोस. कारण ते राज्य, सामर्थ्य सर्व काळात. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आठवण सदैव तुम्हा सर्वांवर असो.